ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज 26 ऑगस्टला मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली। छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल बाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते। या घटनेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। हे झेंडे फडकवणारे लोक भाजपचे सर्व पेड वर्कर आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तसेच भाजपचे हे लोक महाविकास आघाडीबद्दल ज्या भूमिका घेत आहेत त्या बनावट आणि खोटारड्या भूमिका आहेत असं देखील ते म्हणाले। तो हुकुमशाही विरुद्ध उभा राहिला, तो जिंकला, पण शेवटी दुर्दैव असं की त्यांना आजारांना गाठलं आणि ते आपल्यातून निघून गेले। आदित्य ठाकरे आज संभाजीनगर दौऱ्याला आहेत आणि आज सकाळी हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमक झाले होते। दिशा सालियान प्रकरणात नेमकं काय झालं हे विचारतायत आणि त्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले। भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाही। भारतीय जनता पार्टी ही एक भ्रमिष्ट पार्टी आहे, एक भ्रमिष्ट पार्टी। आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांविरुद्ध अत्याचारामध्ये वाढ झाली, अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली। बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या 8 दिवसामध्ये 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरणं निर्माण करतात भाजपचे कार्यकर्ते, जे स्वतःला म्हणून देतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात, ते पगारी नोकर आहेत। त्यांचा IT सेल असेल, काय म्हणतात तो, हे झेंडे फडकवणारे लोक, हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत, पेड वर्कर आहेत। आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटारड्या आहेत। खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान 2 मंत्री असे आहेत त्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत। नुसते आरोप नाही तर त्या महिलांनी आत्महत्या केली आणि त्याबाबत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता। ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये बसले आहेत। आधी जा आणि फडणवीसांना सांगा त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा आणि मग या नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा, इतकंच मी सांगेन। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे कुटुंबियांना का टार्गेट केलं जात आहे, त्यांना का असं आहे की ठाकरे कुटुंब हे या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे। लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे, बरं का। आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। हे माहिती आहे, काही फरक पडत नाही याच्यातून। तुमचेच मुखवटे गळून पडतात। मी सांगितलं ना, तुमच्या मंत्रिमंडळात 2 मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत। महिलांनी आत्महत्या केली आणि या रिपीट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली। त्या हकालपट्टी केलेल्या आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। हे माहिती आहे, काही फरक पडत नाही याच्यातून। तुमचेच मुखवटे गळून पडतात। मी सांगितलं ना, तुमच्या मंत्रिमंडळात 2 मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत। महिलांनी आत्महत्या केली आणि या रिपीट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली। त्या हकालपट्टी केलेल्या मंत्र्याला तुम्ही महिला अत्याचारासंदर्भात तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन बसलेला आहात। हे जे कोणी निदर्शनं करतायत आमच्या विरुद्ध, त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, बरं का, काल जळगावातून महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषणं ठोकून गेले ना, त्यांना सांगा तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या जे मंत्री बसलेले आहेत आधी त्यांच्या संदर्भात न्याय करा। काल त्यांचं नाव संजय राठोड। काल नरेंद्र मोदी जळगावात होते आणि त्यांनी भाषणामध्ये सांगितलं महिला आणि मुलीवर अत्याचाराविरोधात कडक कानून आम्ही केलेला आहे। ते आधी तुमच्या फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जे एक मंत्री आहेत
ज्यांच्यामुळे एका महिलेनं आत्महत्या केली, सर्व पुरावे आहेत त्या संदर्भातले, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना, विरोधी पक्ष नेते असताना संजय राठोडच्या विरोधात. ते आता गृहमंत्री आहेत. मग काय झालं? तो कानून, तो कायदा, ते पुरावे. भाऊसाहेब, एक प्रश्न आहे पुण्यामधला. एका पोलिसावरती कोयत्याने हल्ला करण्यात आला, हे किती गंभीर गोष्ट आहे? हा पोलिसांवरचा हल्ला नसून कोयत्याचा, हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा कोयता हल्ला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कायदा आणि सुव्यवस्था कशी माती खाते आहे महाराष्ट्रामध्ये, पोलिसांवर हल्ले होत आहेत कोयत्याने. हा देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा हल्ला आहे. फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांचे पोलीस सुरक्षित नाहीयेत आणि ते आमच्या सुरक्षेच्या गप्पा मारतायत. त्यांचे पोलीस सुरक्षित नाही आहेत, त्यांचे हवालदार, खाकी वर्दीतले लोक सुरक्षित नाही आहेत. आणि आम्हाला सांगतात आम्ही तुमचं रक्षण करू म्हणून, आमच्या बहिणींचं रक्षण करणार आहे. भाऊसाहेब, आपण पाहिलं असेल तर पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्ज प्रकरण असू दे, कोयत्याचे हल्ले असू दे, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त अंमली पदार्थाचा व्यापार आणि व्यवहार आज होतोय आणि ते हप्ते कुठपर्यंत जात आहेत हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. ललित पाटील प्रकरणातले खरे सूत्रधार कोण आहेत हे आपण पाहिलेलं आहे. पोर्शे प्रकरणात कार, पोलीस आणि सगळी व्यवस्था, यंत्रणा कशी विकली गेली हे देवेंद्र फडणवीस त्यांना माहित नाही का? पुण्याचे पालकमंत्री काय करतायत विचारा पालकमंत्र्यांना जाऊन. ते गुलाबी कपड्यात सध्या फिरतायत ना.